तो आज डायरेक्ट मी आलो ऑफिसला आणि मी सोबत बसलो आहे प्रतीकसोबत आणि ऋषीसोबत. दोघंजणं काम करत आहे. मी खातोय काला जामून. हा जामून दिलं आहे मला यानी कारण की त्याला आज उपवास आहे. आणि ॲक्च्युली आम्ही काला जामून खाऊन झाले आमचे. आणि थोडा शेअर करू भाऊ. आकर प्रतीक. थँक्स प्रतीक. थँक्यू प्रतीक. प्रतीक वगैरे खाऊन चालू. प्रतीक वाज घे ना थोडा. जाऊ दे नाक लावून. प्रतीक वाज थोडा वाज. काय लावायचं तो नाक लावायचं वाज घे. घे अर्ध घे आपणच खाऊ. दोघं जण हाच म्हणून एक्सरसाइज करणार आहेत का? हो महिला बघितलं प्रतीक खूप गोड आहे माहिती का? हे बघ माझ्यासाठी गोड नाही खूप गोड आहे. मी नाही घेतो. तेच ऐकायचं होतं आम्हाला. तू गोड नाही मला तेच ऐकत होतं. कसा कडवा असं. काला जामून इज द बेस्ट थिंग. इन्फोसिस. आज आपण जे काही खाल्लं त्याच्यात सेकंड बेस्ट थिंग काय होती? काला जामून. आणि फर्स्ट बेस्ट थिंग काय होती? काय होती? प्रतीकने दिलेला काला जामून. प्रत्येक काला जामून. बापरे. कामाने आम्हाला आज माझा गाईज आम्ही ऑफिसला कामं करायलाच येतो. ही जस्ट फ्रायडे फन ॲक्टिव्हिटी होती ही आमची. करतो काम तुम्ही नाही करतो. फ्रायडे फन ॲक्टिव्हिटी. माझं काम चालू आहे. याचं पण काम चालू आहे बघा. फन फ्रायडे ॲक्टिव्हिटी. मी निघतोय घरी आणि हे दोघंजणं काम करत आहे. आणि तर मी शांततेत निघतोय. नाही तर हे मला 7-7:30पर्यंत थांबून ठेवतील. मला घरी काम आहे. अशी बाय बाय. मी याच्यात काय पिलं होतं? आधी जहर आणि मग लेमन टी. काय आधी काय? जहर. आधी चहर आणि मग लेमन टी. लेमन टी छान होती. चलो भेटूया. बाय म्हणायचं. नको जाऊ त्याचा काळा जामून खाऊन घेतलं. त्याला राग आलाय. आमच्या ऑफिसला आरशांची गरज नाही आहे. आमच्या ऑफिसचे आरसे असे लिफ्टलाच लावलेले. आलोय घरी आणि हो काल निर्णय करत असले पाहिजे. आणि मी चाललोय रनिंगला आता. आणि मी नवीनच पॅन्ट परत काढतोय वापरायला. फिटनेससाठी पळायला जाता मी नवीन पॅन्ट घेतली म्हणून पळायला चाललोय आज. शूज ग्रीनवाले असं ग्रीन शूज घालून मी फायनली 3.5 किलोमीटर पळता आलो आहे आमच्या इकडच्या एका गार्डनमध्ये. असं एक गार्डन आहे जिथं बाबा एकदम जोरात गीत गात आहे. माहीत नाही का बघ गात आहे पण गात आहे. बाबाला पण एक आजी भेटलेली आहे गाणं गायला सोबत. काय माहीत कोणतं गाणं गाता आता. गार्डनमध्ये कधी बसू नये नाहीतर चुकीच्या फिलिंग्स येतात म्हणून मी बाहेर आलो आहे. तर अशी ग्रीन जिममध्ये बघतोय तर ते लहान पोरंच लटकत आहे. ॲक्च्युली बाबांनी लटकलं पाहिजे पण लहान पोरं लटकत आहे. आपण या मॉलला कशासाठी येतो हे तुम्हाला माहितीच आहे. ज्याला समजलं असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की आपण या मॉलला कशासाठी येतो. एनर्जी येण्यासाठी मी परत घेतलं आहे दूध. आणि मी पिणार आहे दूध. फायनली मस्त घामाघूम झालो आहे मी. खूप दिवसानंतर 6 किलोमीटर मी पळालो आहे. 6 ते 7 अजून अर्धा किलोमीटर बाकी आहे. जवळजवळ 7.5 किलोमीटर होऊन जाईल असं वाटतं मला. 6.5 किंवा 7 जेवढं होईल तेवढं. मला कोथिंबीर पण घ्यायची आहे. कोथिंबीरची पण आज्ञा आलेली तर कोथिंबीर पण घेऊ. आजचे ऑलमोस्ट 4 टास्क माझे पूर्ण झालेले आहे. आणि फ्रायडे मस्त चाललेलं आहे. आता बघू जेवायला काय भेटतं. ते दूध आणलं होतं त्याची मी बनवली आहे दूध शेवभाजी. माझी शेवभाजी एन्जॉय करू. तुम्ही तुमच्या घरी शेवभाजी एन्जॉय करा. आपण उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय.